गुड मॉर्निंग. आपला दिवस सुरू झाला आहे. आपण आज रिचमंड फिरायला आलो आहे. आता आपण आलो आहे व्हर्जिनिया म्युझियम ऑफ फाईन आर्ट्स. आता इथल्या वेगवेगळ्या गोष्टी बघूया, वेगवेगळी स्कल्पचर्स, तुम्हाला वेगवेगळी म्युरल्स, हे सगळं मी आता दाखवणार आहे. ब्युटिफुल प्लेस, खूप सुंदर आपल्याला सगळं बघायला मिळणार आहे. इट्स अन आर्ट म्युझियम. लेट्स गो. हे कम्प्लीट 3D असं म्युरल आहे. नाही 3D नाही आहे. नाही, इम्पॅक्ट दिलाय तो 3D सारखा. पण त्या साईडने गेले की तुला ते कानच दिसतो फक्त. हे बघा, असं वाटतंय हा आपल्याकडे चेहरा, डोळे बंद आहेत आणि त्या साईडला काय बघूया. लेट्स गो. असं वाटतंय ना की तो चेहरा आपल्याकडे पाठमोरा आहे. खूप सुंदर आहे. आय थिंक सो हे सगळ्या पंख्यांचं आहे ना. आय नो. हे पंजुर्ली, कंतारा. हे पंजुर्लीचा मास्क आहे जो आपण कंतारामध्ये पाहिला आहे. त्याचा मास्क आहे इथे व्हर्जिनिया म्युझियम ऑफ फाईन आर्ट्समध्ये. आणि हा आणलाय कर्नाटकाच्या तुलुनाडू या गावाहून. ज्या देवाचं आपण पूजन करतो, नटराजाची इतकी सुंदर मूर्ती यांच्याकडे आहे. इथल्या इंडियन सेक्शनमध्ये आपण आलो आहे. इंडियाच्या वेगवेगळ्या आर्ट्स, आर्टिझन्स, ह्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या म्युरल्स आणि सगळं काही आहे. पहिलाच आपल्याला बाप्पा दिसला आहे. आणि हा कुठला आहे? मध्य प्रदेशमधला आहे हा बाप्पा. आपण आता सगळ्या एक एक म्युरल्स बघणार आहोत. बुद्धाची मूर्ती पण किती शांत आहे बघ. पुढे गेला ना त्यांनीच घाट केली. म्हणजे रात्रीचं डिस्कशन. नाही, ते आपल्या सारखंच आहे बघ. बळी दिलाय, ड्रॅग डॅगर आहे. हा, यमभैरवाचीच कन्सेप्ट आहे ना ती. सगळ्या मूर्त्यांच्या माळा आहेत बघ. किती वेगवेगळ्या मूर्ती इथे बघायला मिळतात, वेगवेगळी स्कल्पचर्स. आणि खरंच हे सगळा आपला इतिहास आहे. दुर्दैवाने आपण तो नीट ठेवला नाही आहे आणि त्याचं जतन केलं नाही आहे. आणि जे आपल्याला इथे जतन झालेलं दिसतं. गुजरात पाटण म्हणजे पेजेस फ्रॉम कल्पसूत्र मॅन्युस्क्रिप्ट. गरुडा पुराणमधलं काहीतरी, नाही, गरुडा कास्ट असं काहीतरी त्यांचं म्हणणं आहे. 18वी सेंचुरीमधलं त्याचं ओरिजिनल त्यांनी, हे ओरिजिनल आहे. आणि त्याचं आय थिंक आपल्याला प्रिंट दिसेल. सुंदर रंग दिसत आहेत बघा ह्याच्यामध्ये. सॉरी, मग अशी वाचताना चुकलं. गौडा कास्ट असं त्यांचं आहे. त्याचं तिथल्या इव्हेंट्स आहेत सगळ्या. आता आपण आलो आहे इजिप्तच्या सेक्शनमध्ये. त्यामुळे इजिप्त म्हटल्यानंतर ऑफकोर्स दागिने, गोल्ड, ओ गॉड. आणि हे आजकाल आपण जे बघतो ते टियाराज वेगवेगळे. तिथे सगळं करतात मम्मी. इव्हन मगर पण मम्मी फाईड आहे. मगरी, मांजरी, ते सारखे हा मम्मी सारखं. can see it in the mirror. ॲक्च्युअली मम्मी आतमध्ये आहे. But Nile is everything. Yes, Nile is everything.
20 मैल 9च्या या साईडला केलं ना की काही नाहीये, सगळं वाळवंट आहे दोन्ही बाजूने सगळं. इथं त्यांचं ते फेमस वाला आहे ना ती. सो बेसिकली दॅट इज व्हॉट हॅपन. इजिप्शियन रोमन आल्यानंतर ते मागे पडले. सॉरी नाही नाही प्लीज तू बोल, बरं पडेल ना, मला काहीच माहित नाही आहे. सो ह्या त्या फिगर आहेत त्या इजिप्शियन फिगर्स आहेत. हो ते बेसिकली ओव्हरलॅप झाले असं आहे ना. या ना. हो बाळाचं असणार आहेत छोट्या. अंबारीवर बसायला, हत्तीवर बसायला असायचं ना, ती अंबारीवर बसायचं आहे. हे छत्तीसगडमध्ये मिळालेलं आहे. Here we come to Rome, the Renaissance आणि ह्यांची पेंटिंग्स. खरंच पण ह्या खांबावरनंच कळतं ना की आपण रोम आणि त्या कल्चरमध्ये आलो आहे. इथे पॅनल्स ऑफ रिच्युअल क्राउन विथ 5 बुद्धाज ओरिजिनल आहेत आणि हे त्यांनी त्याचं मॉडर्न फॉर्म करून कार्विंग आणि ते सगळं केलेलं आहे. आणि हा बघा मुकुट राजाचा, नेपालीज म्हटलंय आणि हे तिबेटियन म्हटलंय. ते बाळ असं ऑरा आहे त्याचा आणि ती मदर मेरी आणि असं. हो त्यांनी ह्याच्या सोर्स मधलं लाईट पण दिले. ते टायटॅनिक मध्ये वगैरे असे ते बेडरूम्स दाखवले. सगळं त्यांनी केलेलं आहे. त्यांनी ते आणलंय. हां बरोबर आहे. ब्राउनस्टोन स्ट्रीट न्यूयॉर्क सिटी हे तिथनं आणलं त्यांनी. मेन्शन वॉज परचेस होती त्यांचं होतं. वा वा नाट्या मस्त फोटो. हे कुशल पिशल पण सगळं बाहेर ना लोक आपल्याकडे नव्हतेच होत आहे. हे राहिलं बौद्ध धर्म स्वीकारला नव्हतं. चला चहा प्यायला जाऊया. चहाचे वेगवेगळे प्रकार. हँड पेंटेड दरवाजा, खुर्च्या. हे गोल्ड आहे का ग? हे गोल्ड वाटतंय मला. गोल्ड धागा तरी असावा. कॉस्मेटिक बॉक्स मध्ये हे सगळं जेडच आहे. जेड आपण जे म्हणतो त्याचं आहे हे सगळं. लायन किंगच्या तसाच आहे ते. लायन किंगला केलं आहे. हे त्यांचं जे फेमस स्कल्पचर आहे आपण खूप ठिकाणी बघतो ते आहे स्कल्पचर ऑफ स्टोन इन स्टोन. सॉरी. या ब्रिजला एक हिस्ट्री आहे. काय आहे ती आपण जाणून घेणारच आहोत. रिचमंडमध्ये अब्राहम लिंकन जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी इथून एक भाषण दिलं होतं.
या स्पॉटवर अब्राहम लिंकननी सगळ्यांना ते फ्री आहेत, आता कोणी गुलाम नाही हे सांगितलं. हा तो ब्रिज आहे की ती जागा रिचमंडमधली. बापरे, मेक्सिकन पसिलिडाज आणि इथे मेक्सिकन त्यांनी पहितो लिहिलंय. इथे चिकन काहीतरी आहे, इथे काहीतरी आहे, सगळेजण खातात. अशा पद्धतीने आम्ही रिचमंडमध्ये आता 2 दिवस राहिलो. खूप गार आहे. छान वॉकला आली आहे, तुम्हाला दिसतच असेल. छान वॉक चालला आहे. सो आय नो थोडा लाईट अगेन्स्ट असेल. अशा पद्धतीने रिचमंडचा प्रवास आमचा आता उद्या प्रयोगानंतर संपेल. प्रयोगाच्या इथली धमाल मस्ती तर तुम्हाला बघायला मिळेलच, पण त्याचबरोबरीने आज आम्ही जे म्युझियम पाहिलं, इतकं उत्तम आणि एनलायटिंग म्युझियम होतं ते. थंडीमुळे शब्द होत आहेत. हां, इतकं उत्तम म्युझियम होतं, इतकी छान मजा आली. खूप सुंदर सुंदर गोष्टी बघायला मिळाल्या. थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या या व्लॉग्सला एवढा प्रतिसाद देताय. पण प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या प्रयोगाच्या काही ग्लिम्सेस आम्ही तुम्हाला दाखवू आणि मग आमचा या नाटकाचा रिचमंड दौरा संपून आम्ही जाणार कनेक्टिकटला. तोही सगळा प्रवास तुम्हाला दिसेलच. सी यू सून.